डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षण घेत असताना अडचणी, संकटे हे येतच असतात. कारण हे सामान्य आहे. महापुरुषांच्या जीवनातही ते आजवर आलेलेच आहेत. पण तरीही त्या संकटातून त्यांनी वाट काढत आपले जीवन सार्थक केले. तसेच जे काही विद्यार्थी आहेत की ते विचार करतात की माझी परिस्थिती तेवढी नाही किंवा फार हलाखीची बेताची परिस्थिती आहे. त्यांना फक्त एकच सांगणं आहे की फक्त अभ्यास करत राहा. अभ्यास करत राहिलं की तुम्हाला दिशा आपोआप मिळते. देवही प्रयत्न करणाऱ्यांनाच मदत करतो. त्यामुळे अभ्यास हेच तुमचं एक साधन आहे आणि त्या साधनाला आणखी एक जोड म्हणजे तुमची परिस्थिती. ती परिस्थिती ही तुम्हाला मदत करत असते. कठीण वेळीही तुम्हाला अभ्यास करायला लावते आणि तुमची जिद्द एवढी वाढवते की त्या जिद्दीमुळे तुमचा अभ्यास अधिक वाढू लागतो, अधिक त्याचा वेग वाढू लागतो आणि वेगाने होणाऱ्या त्या अभ्यासामुळे तुमचे गोल लवकरच सार्थकी येऊ लागतात. त्यामुळे परिस्थितीला कधीही दोष देऊ नका किंवा स्वतःला दोष देऊ नका. फक्त अभ्यास करत राहा आणि पुढे जात राहा.